ते सगळंच वाहून गेल्यामुळं काय ती म्हणजे सगळे दिवाळीचा विषय बी येत नाही आणि सगळं सुखसुखाटच चालू आहे. जमीन वाहून गेली आहे, पिकं आहे अशीच उभी जळून गेलेले आहेत. नदीकाठचा जो परिसर आहे, जी माती आहे ती सगळी वाहून गेली आहे. जे नदीकाठच्या शेतात सगळा गाळ वाहून आलाय आणि तिथली काळी माती वाहून गेली. पंचनामा करून गेलेले आहेत, पण अजून काही सध्या रुपयाही मिळाला शेतकऱ्याला कुणालाच नाही. आज काही दाणं पण राहिलेलं नाही, काहीच नाही राहिलं आतमध्ये. म्हणजे पिकासाठी मका घेतलेली पूर्ण वाया गेली, पूर्ण पीक. आणि काय एक रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर मिळाला नाही, एक रुपया सुद्धा मिळालेला नाही. दिवाळी कशी चालू? दिवाळी काय थंडच, काय रुपया म्हणजे पैसाच नाही शेत राहिला गावाल्यांकडे. हात उसने करून किंवा कर्ज घेऊन असं करून मोटर आणावं लागतील. ते शासनाने दखल घ्यावी, पंचनामा करून अर्थसहाय्य काहीतरी करावं. आमच्या दुसऱ्या अंघोळ आली, वाट बघत तरी शासनाचा एक रुपया आमच्या खात्यावर नाही. कुठल्याही बाबतीमध्ये काय आपल्याला कुठला निधी नाही आणि शेतकरी त्यांच्याकडे डोळे वासून करून पाहतायत, पण तो शासनाला अजून घाम फुटलेला नाही. आपण आहोत सध्या करमाळा तालुक्यातील निलज या परिसरात. खरं तर महिनाभरापूर्वीच या परिसरात सीना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. किमान 2 ते 2.5 लाख क्युसेक्सने सीना नदी पात्रात पाणी येत होतं. त्यामुळे जे सीना नदीच्या काठावरची जी गाव आहेत आणि तेथील जी पीक आहेत ती सगळी वाहून गेली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमीन वाहून गेली आहे, पिकं आहे अशीच उभी जळून गेलेले आहेत. नदीकाठचा जो परिसर आहे, जी माती आहे ती सगळी वाहून गेली आहे. जे नदीकाठच्या शेतात सगळा गाळ वाहून आलाय आणि तिथली काळी माती वाहून गेली. आता जी राहिलेली पीक आहेत जी राहिलेली पीक आहेत त्याचा काही उपयोग नाही. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांची नेमकी दिवाळी कशी चालू आहे आणि त्या शेतकऱ्यांना सरकारनं 32,000 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्राकडून 19,000 कोटी काहीतरी मिळाले आहेत. खरंच शेतकऱ्यांपर्यंत आता म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं की दिवाळीपूर्वी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळेल. पण खरंच शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या निलज गाव म्हणजे करमाळा तालुक्यात तिथले काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. तुमचं नाव काय? मी अनिल नामदेव गायकवाड. तुमची किती एकर शेतीला तुमच्या फटका बसलाय आणि त्यात काय पीक होत? मका, उडीद आणि ऊस पण आहे. म्हणजे जवळजवळ 7-8 एकर म्हणजे सगळे बरं म्हणजे वाया गेले सगळे. म्हणजे त्यात मध्ये राहिलेच नाही काय. मका वगैरे, उडीद वगैरे सगळे वाहून गेले. रान खर्चून गेले सगळे. रान सगळं खर्चून गेले. इकडचं तुमचं रान आहे ना? हो. म्हणजे किती एकर होतं सगळं? 7-8 एकर असं. म्हणजे सगळे म्हणजे माझे वैयक्तिक खरडून गेलेलं 2-3 एकर आहे. बाकीच्या सगळ्या अख्ख्या गावाचं जे आहे ती सगळ्याच म्हणजे माझ्या हिशोबाने 75% तर नुकसान झालेले. आता ऊस तुमचा जायला आला होता का नुसताच लावलेला? आता लावलेलाच होता, काही जायला आलाय, काही लावलेला होता. आणि उडीद काही नाही, ते आता काढायला आलेला होता नेमका आणि ती नेमकाच वाहून गेला. सगळं खराब झालं. उडीदासाठी किती खर्च केला होता आणि किती यायची अपेक्षा होती तुम्हाला उडीद? आता उडीदासाठी झालं हे आपले एका एकराला नाहण्यामध्ये 10-15 हजार रुपये खर्च होतो आणि त्यातनं उत्पन्न होतं 43 म्हणजे 43,000 रुपये. ह्या आशेवर आता ते सगळंच वाहून गेल्यामुळं काय ती म्हणजे सगळे दिवाळीचा विषय बी येत नाही
आणि सगळं सुखसुखाटच चालू आहे सध्या. सरकारनं मदत केलेली जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मदत दिवाळीपूर्वी पोहोचल तुमच्याकडे. आता दिवाळीचा माझ्यामध्ये पहिला दुसरा दिवस आहे. तुम्हाला काही मदत मिळाली का, किंवा तुमच्या इथं काही शेतकऱ्यांचे आपले सरकारचे काही कर्मचारी आले होते का, त्यांनी नुकसानाची पाहणी केली आहे का आणि तुमच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का? नाही, पंचनामा करून गेलेले आहेत, पण अजून काही सध्या रुपयाही मिळालेला शेतकऱ्याला कुणालाच नाही. त्यामुळं म्हणजे प्रशासन असून रानं वाहून गेलेली, पुन्हा कुठेही मोटरी वाहून गेलेल्या, पाईप वाहून गेलेली, ह्याचा अजून कुठं पंचनामा नाही, काही नाही, कुठली दखलच नाही. आणि काय म्हणजे 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर मिळाला नाही? 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. दिवाळी कशी चालू आहे? दिवाळी काय थंडच, काय रुपया म्हणजे पैसाच नाही शेत राहिला गावाल्यांकडे. जिथं म्हणजे जिथं खरेदी करायचं जे क्षेत्र होतं ते सगळं वाहून गेलं. त्यामुळं दिवाळीचा हा विषयच येत नाही. ऊस किती गेलाय तुमचा? ऊस माझ्या हिशोबाने 2-3 एकर झाले नुकसान. 2-4 एकर. किती खर्च आला आतापर्यंत? त्याला 1 लाखाच्या आसपास खर्च आला त्याला. हा. पीक विमा केलता का? नाही, पीक विमा म्हणजे आधी आता अतिवृष्टीच्या आधी 1 रुपयाने केलता. पहिला 1 रुपयाने सांगितलं होतं ती. हा, तर त्यांनी त्याचा बी काही 1 रुपया सुद्धा आलेला नाही. म्हणजे पहिला जो 1 रुपयाचा पीक विमा चालू होता, म्हणजे आता तो बंद केला सरकारने वाटतंय, तर तो केला होता पण त्याचे पैसे मिळाले नाहीत? नाही, त्याचे बी पैसे मिळालेले नाहीत. सोबत हे काही शेतकरी इथले ज्यांची जी मका आहे ना ती जळाली आहे, नेमकं ती मका कशी झाली दाखवा ती. आज काय दाणं पण राहिले नाही, काहीच नाही राहिलं आतमध्ये. म्हणजे पिकासाठी मका घेतलेली पूर्ण वाया गेली. पूर्ण पीक पूर्ण खराब झालेलं आहे. कणीस प्रत्येक. आता याला हे होतील. हो, कर येतील ह्याच्याला. वास सडून गेलं म्हणजे याचा. पूर्णतः काळी झालेली आहे. म्हणजे याचा काय किती खर्च आला तुम्हाला? ह्याचा एकरी 25,000 रुपये खर्च येतो मका पिकासाठी. पण आता 1 रुपया सुद्धा हाताला म्हणजे चारा पीक सुद्धा म्हणून ह्याचा उपयोग होणार नाही. जनावरांना सुद्धा घालायला लायकीची राहिली नाही. पीक तर विषय संपला पिकाचा. पूर्णतः खराब झालेले पीक सगळं. मका, कांदा. तुमचं किती एकर होते? मका 2.5 एकर मका आहे. पण पूर्ण कणीस असं सगळं काळ पडलेलं आहे. पूर्ण चारी बाजूचं कणीस सगळं काळ पडलेलं आहे. त्यामुळं काहीच म्हणजे उपयोगच नाही त्याचा. ते सांगत होते की त्यांना मदत मिळाली नाही, पण तुम्हाला तर मिळाली नाही? कोणालाच नाही. आज अखेरपर्यंत निलज गावामध्ये 1 रुपयाही कोणाच्या खात्यामध्ये म्हणजे पीक पंचनाम्याचा रुपया सुद्धा आलेला नाही, किंवा रान खर्चून गेलेलं त्याचा पंचनामा देखील झाला नाही अजून. मोटरांचा पंचनामा नाही झाला. म्हणजे फक्त असं कुठलीच आर्थिक मदत मिळलेली नाही शासनाकडून अजून आजपर्यंत तरी. त्यांनी पण पीक विमा काढला नव्हता, तुम्ही तर पीक विमा? हो, आम्ही पीक विमा काढलेला आहे, पण तरी पण अजून 1 रुपया सुद्धा हातात आलेला नाही आमच्या. म्हणजे खात्यावर पडलाच नाही शासनाचा. तुमची मोटर बिटर सगळी गेली का इथले? गावच्या जवळजवळ 80% लोकांच्या मोटरा, ज्या नदीकाठी मोटरा होत्या, सगळ्यांच्या वाहून गेलेल्या. त्याचं पंचनामा सुद्धा झालं नाहीत अजून. आता मोटर आणल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे शक्यतो म्हणजे जनावर असतील, माणसं, पाण्याचा प्रश्न असेल, आणल्याशिवाय पर्यायच नाही त्याला. हात उसने करून किंवा कर्ज घेऊन असं करून मोटर आणावं लागतील. शासनाने दखल घ्यावी, पंचनामा करून अर्थसहाय्य काहीतरी करावं. मोटरला किती खर्च येतो? आता जी मोटर वाहून गेली, नवीन मोटर बसवायला नेमका किती खर्च येतो? साधारण एक मोटर म्हणलं तरी 25,000 ते 30,000 रुपये येतोय. मोटर, स्टार्टर, केबल, म्हणजे असं केबल, पाईप, सगळा टोटल जर खर्च म्हणलं तरी 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो एक मोटर बसवायला. सगळं पूर्ण पाईप असेल, केबल असेल, स्टार्टर असेल, मोटर असेल, सगळं वाहून गेलेलं आहे. एकाच सुद्धा राहिलं नाही 80% लोकांचं निलज मधील. तर ही
गंभीर परिस्थिती आहे. काका, तुमचं नाव सांगा. मी राजेश गायकवाड, नेमकं निलज गाव आहे. या निलज गावामध्ये गट नंबर 1 ते गट नंबर 64 असे टोटल आपल्या निलजचा कार्यक्षेत्र हे जमिनीचं बरं. 365 एकराचं ते कार्यक्षेत्र आहे. बरं. एकही शेतकरी असा नाही इथे की ह्याच्यामध्ये कुणाला जळ पोचलेली नाही. बरं. प्रत्येक शेतकऱ्याला ह्याची जळ पोचलेली, प्रत्येक शेतकऱ्याची मोटर वाहून गेलेली. पूर्ण नदीचा कड पूर्व पश्चिम जमीन असल्यामुळं नदीच्या कडेला सगळ्याचा भाग हा नदीच्या कडेला चिटकलेला आहे. त्याच्यामुळे हेतनं पूर्णपणे कोणाचे पाईप वाहून गेलेत, कोणाचे मोटरी वाहून गेलेत, कोणाचे सगळं म्हणजे नुकसान, आर्थिक नुकसान. पिकाचं नुकसान तर वेगळंच, पिकाचं पेरणीचा खर्च वेगळाच, तो झालेला भुर्दंड वेगळाच, आणि हा गेलेला खर्च हा वेगळाच. म्हणजे शेतकऱ्याने उभं राहायचं कसं, हा खूप मोठा आता प्रश्न शेतकरी पुढे उभा राहिलेला आहे. आणि खरा एक संघर्ष, निलज गावकऱ्यांचा खरा संघर्ष आता इथून पुढे सुरू झालेला आहे. आज पाहतोय आपण भोई समाजाच्या पोरांची मदत घेऊन पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मोटरी वगैरे शोधण्याचं काम ही पोरं करतायत. जेणेकरून आम्ही त्यांना बोलवतो की बाबा चला, आमची मोटर शोधायची असेल तुम्ही चला, ते बुडे घेऊन वगैरे मोटर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण अद्याप एकही मोटर आमच्या हाती लागलेली नाही. म्हणजे हे खूप मोठं आता शासनाला सांगण्यासाठी एक तर तळमळीचं एक वातावरण आहे. पण शासन ह्याच्यावर दखल काय घेतंय, पहिल्या आंघोळीच्या आमच्या दुसऱ्या आंघोळ आली, वाट बघत तरी शासनाचा 1 रुपया आमच्या खात्यावर नाही. कुठल्याही बाबतीमध्ये काय आपल्याला कुठला निधी नाही. आणि शेतकरी त्यांच्याकडे डोळे वासून करून पाहतायत, पण तो शासनाला अजून घाम फुटलेला नाही. आणि प्रशासनाची कुठलीही 1 रुपयाची मदत अजून अद्याप या गावामध्ये, प्रमुख निलज गाव हे नुकसानीचं महापुराचं कालचं प्रमुख गाव आहे, तर ह्या गावामध्ये अजून 1 रुपयाचा निधी अजून कोणाला आलेला नाही. कोण बघायला कोण आलतं इथं पाणी करायला? तलाठी वगैरे लोक येऊन गेलेत, तलाठी येऊन गेलेत, आपलं कृषी सहाय्यक येऊन गेलेत, ग्रामपंचायत हे सगळे वगैरे सरपंच सदस्य वगैरे सगळे येऊन गेलेत. पण अद्याप त्याचा म्हणजे जे काय हे म्हणतो आपण फॉलोअप घेतला पाहिजे किंवा ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजेत, हे अजूनही 1 रुपयाचा कोणाला निधी मिळालेला नाही. नेते कोण आलते बघायला? नुसते नेते कंपनी येत आहेत, जात आहेत, काहीतरी किटच्या रूपात काहीतरी मदत द्यायचा प्रयत्न करतायत वगैरे वगैरे. ते मोठ्या सेवाभावी संस्था वगैरे येतात, काहीतरी देत आहेत. तात्पुरता इलाज आम्हाला, तात्पुरती मलमपट्टी आम्हाला केली जाते. पण जे आमचं मेन दुखणं आहे त्या मेन दुखण्याकडे अजून कुणीही लक्ष दिलेलं नाही. हो, तर ही गंभीर परिस्थिती आपण पाहतोय की मका आहे, ती मका आहे अशी जळून गेलेली आहे. शेतकऱ्यांना 1ही रुपयाची अजून मदत मिळालेली नाही आहे. दुसरा दिवाळीचा दिवस आहे, खात्यावर 1ही रुपया शेतकऱ्याच्या अजून पडलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी हीच शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते.